नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती ऐकून अक्षरशः अंगावर काटा येईल. लग्नाला अवघे 12 दिवस झाले होते. घरात नव्या नवरीचं स्वागत सुरू होतं, पण अचानक एका रात्री असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. स्वतःच्या वहिनीवरच दीराची वाईट नजर गेली आणि जेव्हा तिने त्याला विरोध केला तेव्हा संतापलेल्या दीराने असं पाऊल उचललं की सगळे हादरले. नेमकं काय घडलं, कसा झाला हा थरार आणि त्या छोट्याशा मुलीने काय पाहिलं, संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील सिवनी परिसरात घडली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत महिलेचं नाव सरिता होतं. वय फक्त 23 वर्ष आणि तिचं लग्न होऊन अवघे 12 दिवस झाले होते. नवीन संसाराची स्वप्न डोळ्यांत घेऊन ती सासरी आली होती, पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्याच घरात तिचा जीव धोक्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी सरिताचा पती बबलू घराबाहेर गेला होता. घरात सरिता आणि कुटुंबातील काही सदस्य होते. याच संधीचा फायदा घेत बबलूच्या मोठ्या भावाने घराचा दरवाजा आतून बंद केला. यानंतर त्याने सरितासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरिताने स्वतःचा बचाव करण्यासाठी जोरदार विरोध केला. तिने आरोपीला स्पष्ट शब्दांत नकार दिला, पण हा नकार आरोपीला सहन झाला नाही. रागाच्या भरात त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि सरिताच्या गळ्यावर जोरदार वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की सरिताचा जागीच मृत्यू झाला. कल्पना करा, ज्या मुलीच्या हातावरची मेहंदी अजूनही फिकी झाली नव्हती, तिचा संसार सुरू होण्याआधीच संपला. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण घटनेची एक लहान मुलगी साक्षीदार ठरली आहे. सरिताची चिमुरडी भाची त्यावेळी घरातच उपस्थित होती. तिने स्वतःच्या डोळ्यांनी हा संपूर्ण रक्तरंजित प्रकार पाहिला. जेव्हा बबलू घरी परतला तेव्हा ती मुलगी रडत होती आणि तिनेच संपूर्ण घटना त्याला सांगितली. सध्या या चिमुरडीची साक्ष पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान मृत महिलेचा पती बबलू याने सांगितलं की त्याचा मोठा भाऊ मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. मात्र पोलीस या दाव्याची गंभीरपणे पडताळणी करत आहेत. खरोखर आरोपी मानसिक आजारी होता का की गुन्हा लपवण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला जात आहे याचाही तपास सुरू आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कारण ज्या नात्याला आपल्या समाजात पवित्र मानलं जातं त्याच नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सोशल मीडियावरही अनेक जण या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. कडक शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एका नवविवाहित महिलेचं आयुष्य इतक्या क्रूरपणे संपवलं गेलं, हे खरंच हादरवून टाकणारं आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अशा आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.